नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपला भाग आजचा 2 आहे, ज्यामध्ये आपण मागील वर्षी प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। यापूर्वी जे आपण तांत्रिकीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होते ते आपण पाहिलेले आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये नॉन टेक्निकलचा जो सेक्शन असतो, ज्यामध्ये 60 प्रश्न आपल्याला असतात, त्यासाठी 120 गुण आपल्याला दिले जातात। तर त्यापैकी आपण काही सेक्शनचे म्हणजेच की मराठी व्याकरण आणि सामान्याचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि भाग 3 मध्ये इंग्लिश ग्रामर आणि मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन आपण अनालाइज करणार आहोत, जे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। तर क्वेश्चन पेपर कधीचा आहे तर पाहून घ्या, स्टाफ नर्सचा पोस्टच्या या पोस्टसाठीचा आहे आणि 19/6/2023 चा हा क्वेश्चन पेपर आहे आणि हा इव्हनिंग शिफ्टचा जो की पेपर आहे। तर तुम्हाला देखील या परीक्षामध्ये TCS मध्ये याच प्रकारची शिफ्ट वाइज एक्झाम होणारी असेल आणि शिफ्ट वाइजच तुमचा पेपर घेतला जाणारा असेल। तर त्यामुळे तुमच्या पेपरमध्ये देखील अशा प्रकारची प्रश्नांची मांडणी असू शकते किंवा अशा स्वरूपाचे प्रश्न असू शकतात। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। चला पाहू आपल्याच्या या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 आहे, जो की असा विचारण्यात आलेला होता। तर प्रश्न पहिला, माझ्याने हे काम करवते। तर माझ्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। तर या वाक्यातला जो प्रयोग बनणारा होता तो आहे शक्य कर्मणी प्रयोग। तर मराठी ग्रामर मधील जेवढे काही सेक्शन्स आहेत ते आपल्या क्रॅश कोर्सच्या ईबुक मध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत। जर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मिळवून घ्या, त्यामध्ये तुम्हाला हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील इन्क्लूड करून देत आहोत। तर तुम्हाला त्यासाठी सोडवण्यासाठी खूप मदत होणारी असेल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन फक्त आपल्याकडेच आहेत, कारण का इतर ठिकाणी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काही मिळत नाही। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असं होता, खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी या म्हणीचा अर्थ सांगा। तर याचं उत्तर जे होणार होतं ते आहे ऑप्शन नंबर 2, एखाद्या गोष्टीबद्दल आग्रही असणे असं जे आहे या म्हणीचा अर्थ होतो। त्यानंतरचा तिसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता, विनाकारण मोठेपणा देणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा। तर याचं उत्तर आहे दगडाला शेंदूर फासणे असं जे थोडक्यामध्ये याचं वाक्यप्रचार होणार होतं। ऑप्शन 3 याचं उत्तर होईल। त्यानंतरचा चौथा प्रश्न, सुई काटा आणि त्वचेवर काढलेली नक्षी किंवा चिन्ह या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारलेला या ठिकाणी, तर याचं उत्तर होतं जे की गोंधन असं जे आहे याचं उत्तर होणार होतं। त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, शिरीषच्या सांगण्यानुसार आपण नको जायला। तर वाक्यातील सर्वनाम सांगा। तर सर्वनाम ओळखायचं आहे। तर या ठिकाणी आपण हे जे आहे या ठिकाणी सर्वनाम होणार होतं। त्यानंतरचा पुढील 6वा प्रश्न असा होता, आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी हा अलंकार ओळखा। तर अलंकाराला आधारित प्रश्न, तर याचं जे आहे उत्प्रेषा अलंकार असं जे आहे थोडक्यामध्ये बनणार होतं। ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल। तर थोडक्यात तुम्ही मराठी ग्रामरचे सेक्शन्स पाहून घ्या या प्रिव्हियस इयर क्वेश्चनहून की कोणकोणते टॉपिक्स यामध्ये कव्हर करत आहेत, म्हणजे कोणकोणते जे प्रश्न आहेत ज्या सब्जेक्टवर येत आहे टॉपिकवर, ते जर तुम्ही याचं लिखाण करून व्यवस्थित त्या सब्जेक्टचा अभ्यास केला तर तुमच्याही परीक्षेच्या वेळी समजा या टॉपिकवर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं अचूक पद्धतीनं उत्तर काढता येईल। त्यानंतरचा 7वा प्रश्न असा आहे, त्याने आपली चूक कबूल केली या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर जो प्रयोग होता तो कर्मणी प्रयोग या वाक्यात बनणारा असेल। त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, नव्या नव्या कल्पनांना कारंजाच्या तुषारासारख्या उडू लागल्या हा अलंकार ओळखा। तर परत अलंकारावरचा प्रश्न, तर हा जो अलंकार होता थोडक्यात उपमा अलंकार बनणारा होता। त्यानंतरचा 9वा प्रश्न, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेल्या कदाचित अजूनही हा कविता संग्रह कोणाचा आहे। तर कदाचित अजूनही हा कविता संग्रहाचं नाव आहे, तर हा कोणाचा आहे म्हटलेला आहे, तर आहे अनुराधा पाटील यांचा आहे। ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला, खालील पर्यायातून श्याम मनोहर यांच्या ग्रंथांची जोडी शोधा। तर श्याम मनोहर यांच्या, तर याची जी ग्रंथाची जोडी आहे ती आहे कळ आणि उत्सुकतेने मी झोपलो ही जोडी जी आहे जी की श्याम मनोहर यांच्या ग्रंथांची जोडी आहे। ऑप्शन 1 या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा आपला 11वा प्रश्न, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा।
तर याचं उत्तर आहे 2 वैद्यकीय. तर वैद्यकीय हे जे आहे प्रमाण लेखनानुसार म्हणजेच की थोडक्यामध्ये जे आपण प्रमाण लेखनानुसार म्हणजे की शुद्ध शब्द ओळखणे, आपण शुद्ध शब्द ओळखणे म्हणतो ना, त्या प्रकारचे प्रश्न असतात यामध्ये, की एखादा तुम्हाला आशीर्वाद किंवा वैद्यकीय किंवा कोणताही शब्द देतो त्याच्यामध्ये मात्रा वेलांटी ह्या सर्व काही गोष्टी योग्य आहेत का हे पाहून त्या ठिकाणी आपल्याला टिकमार्क करायचं असतं. या ठिकाणी पाहू शकता की प्रत्येक वैद्यकीय शब्द आपल्याला बरोबर वाटल्यासारखा असतो, पण त्यामध्ये काही ना काही थोडक्यामध्ये चूक आढळून येत असते. त्यानंतरचा 12वा प्रश्न आपला, सांगावा या शब्दाचा जे की योग्य अर्थ सांगा. तर याचं उत्तर होणार होतं जे की निरोप असं जे आहे या प्रश्नाचं उत्तर होणार होतं. जर विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकासाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी. व त्यासोबतच टीसीएसने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या आहेत त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे. त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, जीएनएम चे टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल. जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं असेल तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपली किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे. जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता. नागपूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्सचा सॉफ्ट स्टडी मटेरियल घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत आहे यावर देखील तुम्ही मेसेज करून सर्व काही एनएमसी साठी, स्टाफ नर्सच्या पोस्टसाठी असलेला आपलं स्टडी मटेरियल घेऊ शकता व चांगल्या आणि उत्तम तयारीला लागू शकता. यामुळे तुम्हाला कोणतेही कोर्स लावण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही बुक्स वगैरे खरेदी करण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. मित्रांनो, तुमचा सर्व काही अभ्यास याद्वारे कव्हर होईल. ज्यांना कुणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 असा आहे आपला, पाषाण शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर पाषाण तर याचं उत्तर जे आहे ते आहे धोंडा असं जे आहे थोडक्यामध्ये होतो. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की अनुवाद ही 2 भाषांमधील आंतरक्रिया असते. त्यानंतरचा 15वा प्रश्न, सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर याचं उत्तर आहे विजातीय असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकार, उपमा, प्रयोग हे सर्व टॉपिक्स यावर विचारण्यात आलेले हे प्रश्न आहे. तर आपल्या ई बुक्समध्ये देखील आणि मराठी ग्रामरचा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रॅक्टिस सेटमध्ये देखील आपण हे सर्व तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे. तर थोडक्यामध्ये हे होते मराठी व्याकरणचे क्वेश्चन्स आणि आपण आता यानंतर स्किप करू इंग्लिश ग्रामर आणि डायरेक्टली आपण पोहोचू आपला जो जनरल नॉलेजचा सेक्शन आहे त्यामध्ये. तर बघा क्वेश्चन नंबर कसा 1 होता, जे की 1 मे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारताचे अर्थमंत्री कोण आहेत. म्हणजे की त्यावेळेसचे 2023चे जे लेटेस्ट करंट अफेअर्स होतं त्यावरचा प्रश्न. तर 1 आहे उत्तर याचं, जे की श्रीमती निर्मला सीतारामन जे की हे आहेत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न थोडक्यात मॅथ्सचा आलेला आहे, पण मॅथ्सचे क्वेश्चन स्किप करू, फक्त आपण जीके वरच फोकस करू. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3, शैवाल हे मनुष्यास विविध प्रकारे उपयोगी पडतात. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे एकूण स्तरीकरणाचा किमान 1/3 भाग हा शैलाद्वारे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला आहे 8वा, खालीलपैकी कोणते विधान हे स्वामी दयानंद सरस्वती आणि आर्य समाज यांच्या संदर्भात अचूक नाही. तर अचूक नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती हे पाश्चिमात्य विज्ञानाच्या अभ्यासाच्या विरोधात होते. तर हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतरचा 9वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणते विधान हे सूत्रकृमी जंत यांच्या संदर्भात चूक नाही. तर सूत्रकृमी जंक म्हणजे त्याला पिनवॉर्म्स असं देखील म्हटलं जातं थोडक्यात.
तर याचं उत्तर आहे 2. त्याची लिंगे वेगवेगळी नसतात, म्हणजेच नर आणि मादी हे भिन्न नसतात. हे जे आहे या प्रकारचं. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा विचारण्यात आलेला होता, 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकली? तर 2022च्या त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की 22 क्रीडा स्कूल जे काही स्पर्धेमध्ये जिंकलेली सुवर्ण पदकांची संख्या आहे. तर जे आपले काही लेटेस्टचे NMC साठी आपली GKची सिरीज आपण कंटिन्यू यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत असतो, तर तुम्ही ते रेग्युलरली पाहत गेला न मिस करता, तर तुम्हाला या सर्व प्रकारचे जे काही लेटेस्टचे अपडेटचे प्रश्न असतात ते आपण त्यामध्ये सर्व सांगत असतो, जे की परीक्षेसाठी तुम्हाला ते अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे आपले रेग्युलरचे व्हिडिओज पाहत चला, अपडेट राहत चला. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा नसेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट मिळवण्यासाठी. त्यानंतर 17वा प्रश्न असा होता, सामाजिक आर्थिक विकासासाठीच्या डेटा सामायिकरण आणि वापराअंतर्गत 2022 साली गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज मिशनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 जे की प्लॅटिनम आयकॉन या जे आहे थोडक्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 18वा असा आहे, हडप्पा वास्तुकलेमध्ये अनेक शहरे 2 भागांमध्ये विभागलेली होती. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने जे की अचूक आहे ते सांगायचं आहे. एक विधान आहे, सहसा पश्चिमेकडील भाग हा आकाराने लहान परंतु उंचावर असे. पुरातत्वशास्त्रज्ञ यांचे वर्णन नगरदुर्ग असे करतात. त्यानंतर 2 सेक्शन आहे. दुसरा विधान, सामान्यतः पूर्वेकडील भाग हा आकाराने मोठा परंतु कमी उंचीवर आहे, यास लोअर टाउन कमी उंचीवरील नगर असे देखील म्हटले जात असे. तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की विधान 1 आणि विधान 2 दोन्ही अचूक आहेत. असं जे आहे हे विधान होणारं होतं. त्यानंतर 19वा प्रश्न, एका व्यापाऱ्याने थोडक्यात हा मॅथचा प्रश्न आहे, आपण याला स्किप करू. त्यानंतरचा GKGSचा क्वेश्चन्स आपला, जे की खालीलपैकी कोणत्या समानतेच्या अधिकारामध्ये समाविष्ट नाही? तर याचं 4थं उत्तर होतं जे की धार्मिक अल्पसंख्या हे इतर धर्मातील व्यक्तींना त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश नाकारू शकतात. हे जे आहे याचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा 23वा प्रश्न, जे की आत्मनिर्भर भारत रोजगार योजना कधी सुरू झाली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 1 ऑक्टोबर 2020 साली आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरू झाली. तर जे काही महत्त्वपूर्ण योजना आहेत, रोजगार आहेत, त्यांचं इसवी वर्ष वगैरे लक्षात ठेवून घ्या, कारण का असाच एखादा क्वचित प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. त्यानंतरचा 29वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? तर मिळत नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे साबरमती ही नदी जाऊन जे आहे ते मिळत नाही. तर थोडक्यामध्ये असे जे होते प्रश्न जे की मराठी व्याकरण आणि GKGSच्या सेक्शनवर त्यावेळेस विचारण्यात आलेली, तर तुम्हाला यावेळेस देखील या स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर आपला TCS पॅटर्न आधारित सर्व काही A to Z स्टडी मटेरियल मिळवून घ्या. स्पेशली नागपूर महानगरपालिकासाठी आपण ते तयार केलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना सर्व काही रेग्युलरली अपडेट हवे असतील चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.